स्टंप हंटरच्या पहिल्या एपिसोडमध्ये मी कुणाल लोकरे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. तर आज आपण शिकणार आहोत इनस्विंग, आउटस्विंग आणि रिव्हर्स स्विंग. तर हा क्रिकेटचा बॉल आहे नवीन, जो आता सेमीन्यू झालेला आहे खेळून. तर ही जी बाजू आहे ही शायनी साईड आहे, आपण बघू शकता, आणि ही जी बाजू आहे ती रफ साईड आहे, आपण बघू शकता. तर आता जर हा बॉल इनस्विंग करायचा असेल आपल्याला, तर शायनी साईड जी आहे ती बाहेरच्या साईडला ठेवतो आपण आणि थोडासा टिल्ट करतो आपण, जेणेकरून रफ साईड आत आणि शायनी साईड बाहेर राहते. आणि हा आपण जेव्हा असा रिलीज करतो तेव्हा एअर फ्लो जो आहे तो स्मूथ साईडला त्या साईडला ढकलतो आणि हा बॉल आतल्या साईडला जातो. आता जर आपल्याला हा बॉल आउटस्विंग करायचा आहे तर शायनी साईड जी आहे ती आपण आतल्या बाजूला ठेवतो आणि रफ साईड जी आहे ती बाहेरच्या साईडला ठेवतो, जेणेकरून आणि बॉलचं फेसिंग जे आहे ते फर्स्ट स्लिपकडे राहतं आपलं, जेणेकरून आपण हा बॉल जर रिलीज केला तर एअर फ्लो या साईडनी बॉलला पुश करतो, जो बॅट्समनला असा बाहेर जातो. आता रिव्हर्स स्विंगचं जर आपण म्हणाल तर त्यासाठी जुना बॉल घ्यावा लागतो. हा जुना लेदरचा बॉल आहे. आता हा बॉल जो आहे त्याची ही साईड आपण पाहू शकता थोडीशी शायनी आहे आणि ही जी साईड आहे ती पूर्ण रफ झालेली आहे. जेव्हा आपण हा बॉल या साईडला धरतो, रिव्हर्स स्विंगचं मेन काय आहे की जेव्हा बॉल रिव्हर्स होतो म्हणजे काय होतं की रफ साईड जी आहे ती तो एअर फ्लो जो टर्ब्युलन्स असतो त्या टर्ब्युलन्सनी तो बॉल आत किंवा बाहेर जातो. आणि शायनी साईडचा उपयोग एवढाच आहे की ती बॉलला एका साईडनी स्टॅबलाइज ठेवतो. तर जेव्हा आता ही आपण पाहू शकता ही रफ साईड जी आहे, आता रफ साईडनी जेव्हा आपण बॉल सोडतो, म्हणजे हा असा धरला मी आणि रफ साईडने जेव्हा मी रिलीज करतो तर या साईडला टर्ब्युलन्स येतो आणि हा बॉल बाहेर जातो. आणि जर मी हा बॉल असा धरला तर टर्ब्युलन्स जो आहे तो रफ साईडला जास्त अफेक्ट करतो आणि त्या रफ साईडनी तो बॉल आत येतो. आता आपण पुढच्या व्हिडिओत कटर्सबद्दल जाणून घेऊया. धन्यवाद.